काय असतं विश्व मराठी साहित्य संमेलनचं महत्व, एक मराठी माणूस ते पण परदेशी राहणाऱ्यासाठी? महत्व खूप जास्त आहे, कारण की आपण मराठी भाषा, आपण तिथून त्या मातीतून आलेलो आहोत. तर मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि प्रयत्न असा नाही आहे की काय होतं आपल्याकडे आणि ते कसं टिकवलं पाहिजे, पण ते पुढे कसं घेऊन जायला पाहिजे, पुढच्या पिढीला ते कसं आपण व्यवस्थित हस्तांतरित करायला पाहिजे आणि त्यांनी पण ते पुढं घेऊन जायला पाहिजे. तर त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यांनी सरकारने जे हे सुरू केला उपक्रम 4 वर्षापूर्वी, मला आठवतं दीपक केसरकर सरांनी हा चालू केला आणि तो अतिशय उत्तमरित्या सध्या सावंत सर पण पुढे घेऊन जात आहेत. आणि मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक विभाग हिरिरीने त्याच्यामध्ये नवीन नवीन कल्पना जोडतायत आणि ऑफकोर्स सगळ्या देशांमधून आणि स्थानिक लोकांना पण त्यांनी सामावून घेतलेलं आहे याच्यामध्ये. असं नाही आहे की ते फक्त बाहेरचे परदेशी लोकच येतात. आणि विशेष म्हणजे जसं परदेशी मंडळ स्थापना आहेत, आज कुठलीही कंट्री घ्या तुम्ही, दुबई, श्रीलंका, ह्या सगळीकडे छोटे छोटे मंडळ आहेत. उगांडा आणि कोलंबो पासून, हाँगकाँग पासून आपल्याला सगळ्या देशाचे लोक तिकडे भेटायला तर ह्याचं एक विशेष महत्व ते पण आहे की ह्या सगळ्या लोकांशी आम्ही डिजिटली कनेक्ट आहोत, कारण की आजचं युग सगळं सोशल मीडिया आणि डिजिटल असल्यामुळे ह्यांच्याशी कनेक्ट व्हायला खूप सोपं आहे. पण हे इथे येऊन जे आम्ही प्रत्यक्षरित्या भेटतो आणि ती नेटवर्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्यामुळं ते चांगली गोष्ट होते. आणि त्याचबरोबर आता आम्हाला बऱ्याच स्थानिक लोकांनाही माहीत नाही आहे की दिल्लीमध्ये पण एक महाराष्ट्र मंडळ आहे. असं आपल्या भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये मराठी मंडळ आहेत जिथे मराठी माणूस गेलेला आहे आणि त्यांनी मग एकत्र येऊन ते स्थापन केलेलं आहे. तर ह्याचा अजून एक दुवा म्हणजे आपल्या इथल्या बाकीच्या राज्यामधल्या मराठी माणसासोबत पण आपला कनेक्ट होतो आणि ते काय करतात. आता माझा बँगलोरच्या एका ग्रस्ताशी संबंध आला ह्या कन्व्हेन्शनमुळे, आणि त्यांच्याकडूनही बरंच काही शिकायला भेटलं की त्यांनी ते कसं दुसऱ्या राज्यात ज्यांची मातृभाषा दुसरी आहे तिथे आम्ही मग मराठी हे केलं ते. आणि माझा परिचय एक श्रीलंकामधल्या व्यक्तीशी झाला. त्यांना कसा त्रास झाला आणि त्यांनी काय केलं, तर आमच्या शाळेच्या समन्वयक तिथे होत्या. त्यांनी लगेच त्यांना ऑफर केले की तुम्हाला जर शाळा सुरू करायची असेल तर आम्ही ऑनलाईन ती करू शकतो, आणि आमच्याकडे कारण की ते सगळं तयार आहे. शाळा म्हणजे मराठी शाळा. तर अशा गोष्टी खूप सहजासहजी होतात तिथे. आणि एक म्हणजे दुसऱ्यांकडून शिकायला भेटतं आणि त्यांचे स्ट्रगल हे परत आपण त्यांच्यातून जायची गरज पडत नाही. तर तो एक चांगला उपक्रम खरंच वाखाणण्याजोगा आहे महाराष्ट्र सरकारचा.